नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा माझा हा दिवस आहे ना खरंच खूप छान होता. म्हणजे सकाळी ना 6ला उठले आणि एवढं फ्रेश वाटत होतं ना, आणि लवकर उठलं की खरंच खूप फ्रेश वाटतं बरं का. आणि टिफिन झालेला होता, आहोंना टिफिन दिला. ऑफिस असलं की मग टिफिन असतो आणि इतर दिवस काही टिफिन नसतो, बट आज होता म्हणून सकाळी ना 6ला मी टिफिन देऊन दिला होता. पण हे जे ना कणिक 4 पोळींचं कणिक राहू दिलं होतं मी आणि नंतर ते आमच्यासाठी टाकून घेतल्या. आणि टिफिनमध्ये आज वांग्याची भाजी दिली होती, तर थोडीशीच उरली होती घरी. त्यांना सर्व भाजी बांधून दिली मी टिफिनला, कारण भाजी एवढी टेस्टी दिसत होती ना आणि तिचा वास पण खूप छान येत होता, म्हणून ते मला बोलले की पूर्णच देऊन टाक. आणि आमचं तर आता जेवण वगैरे झाले, किचन ओटा सगळा क्लीन केला. त्यानंतर म्हटलं चला दुपारच्या वेळेस ना गार्गीला ऑरेंज ज्यूस प्यायचा होता, सो तिला बनवून दिलं. आमच्या घरात असं आहे की ऑरेंज आले म्हणजे ज्यूस बनवावाच लागतो, कारण एवढा आवडतो ना सर्वांनाच. गार्गीला स्पेशली म्हणजे खूप जास्त आवडतो. ऑरेंज आले की ती अगोदर ज्यूस वगैरे अशा गोष्टी पित असते आणि खाण्यापेक्षा ना पिण्यात जास्त तिला इंटरेस्ट आहे, ज्यूस वगैरे. सो तिला पाहिजे होतं त्यासाठीच नाही, पण आम्ही असंही करत असतो, तिच्यासाठी आणत असतो. कारण लहान मुलं जर घरात असले ना तर त्यांना फ्रूट्स वगैरे देणं खरंच गरजेचं आहे, कारण ते भाजीपोळीमधून एवढं खात नाही तर त्यांच्या शरीराला पाहिजे तेवढं विटॅमिन मिळत नाही, किंवा शरीराला पाहिजे तेवढं त्यांना कॅल्शियम वगैरे ह्या गोष्टी पोचत नाही. भाजीपोळीच जर रोज रोज खात असेल तर मग पाहिजे त्या गोष्टी त्यांच्या शरीरामध्ये जात नाही भाजीपोळीने. सो असं काहीतरी फ्रूट्स, ॲपल, परत डाळिंब, द्राक्ष, बनाना ह्या गोष्टी ना मुलांना दिल्या गेल्या पाहिजे. सो दुपारच्या वेळेस तरी जो ऑफ टाईम असतो ना जेवणानंतरचा, त्यावेळेस मी देत असते. चला इथं आता आपण मेन मुद्द्यावरती जाऊया. तर आज आपल्याला शंकरपाळी बनवायची होती. आता दिवाळी चालू झाली आहे आणि फराळाची वेळ झाली आहे. घरोघरी आता फराळ होत असेल, सो मी पण आज शंकरपाळी बनवायला घेतली. सगळ्यात अगोदर एका पातेलीमध्ये छान 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तूप घेतलं. तर हे मस्त प्युअर तूप आहे. सो हे अमूलचं वापरलेलं आहे मी, तर गाईचं पण वापरलं ना तर खूप छान लागतं. तर इथं मी सगळं एका वाटीने ना मोजून घेतलेलं आहे प्रमाण. तर तुम्ही पाहू शकता एकच वाटीने सर्व गोष्टी आपल्याला मोजायच्या आहेत. दुसरं मेजरमेंटची काही गरज नाही आपल्याला. तर एका वाटी साखरेला 1 वाटी पाणीमध्ये आणि 1 वाटी तुपामध्ये, म्हणजे तूप माझं तरी थोडं कमीच घेतलेलं होतं, पण 1 वाटी पूर्ण घेतलं ना तर अजून खुसखुशीत बनतात ते छान. ते जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ना, तर ते पाणी फक्त आपला बोट बुडेल एवढं गरम करायचं आहे. म्हणजेच जसं आपण चहाला पाणी ठेवतो ना, सेम तसंच त्या प्रकारे. जास्त उकळी काढायची नाही आहे त्याला, फक्त आपली साखर जी आहे ना ती विरघळायला पाहिजे एवढं, आणि त्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं आहे छान. पाणी थंड होतं तोपर्यंत इकडे आपण पीठ पण काढून घेतलं आहे. मी इथं 5 वाटी, त्याच वाटीने 5 वाटी पीठ घेतलेलं आहे मैदा. तर हा 5 वाटी मैदा होता आणि आपल्याला 6 वाटी मैदा लागणार आहे. एवढ्या 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप आणि पाण्याच्या प्रमाणाला 6 वाटी मैदा लागतो. पण मी तर अगोदर 5 वाटी घेतला होता, कारण जेव्हा आहे ना एखाद्या वेळेस काय असतं माहिती का, आता मी पाणी पूर्णपणे गार घेतलेलं आहे. ते जे आपण मिश्रण बनवलं ना तर ते पूर्ण गार होऊ दिलं आणि मग मैद्यामध्ये घातलं. तर हळूहळू जर आपण मळत राहिलं ना पीठ, तर त्यानंतर समजतं आपल्याला, अंदाज येतो. म्हटलं तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी 1 वाटी जे पीठ आहे ना ते उरून ठेवलं होतं, जे नंतर मी घातलं त्यामध्ये. सो अशा पद्धतीने हे एकदम अचूक प्रमाण आहे. ह्यात काही तुम्ही जास्त कमी करू शकत नाही. सो पीठ जर अजून जास्त घेतलं असतं तर ते थोडं जास्त कडक झालं असतं, म्हणजे मळता आलं नसतं. मग आपल्याला प्रमाण आणि साखरेचं हे जे आहे ना प्रमाण ते वाढवावं लागलं असतं. चला कणिकला कमीत कमी 5 ते 10 मिनटं रेस्ट द्यायला सोडायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते सगळ्या ज्या जिन्नस आहेत ना ते एकजीव होऊन मस्त ते एकत्र होऊन जातील. सो त्यासाठी आपल्याला त्यांना तेवढं सोडून द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं रेस्टला, म्हणजे आपली जी कणिक आहे ना तर ती अजून सगळ्या गोष्टी त्याच्यात एकजीव होऊन छान होईल. आणि खरंच त्यानंतर मी इकडे कढईमध्ये तेल घातलं होतं. तुपामध्ये पण तळतात शंकरपाळे बरेच जण, पण तेलामध्ये तळलेले जरा बरं लागतं अजून खायला. सो मस्त इकडे तेल जोपर्यंत गरम होतं, तूप बोलली मी, तेल जोपर्यंत गरम होतं तोपर्यंत शंकरपाळ्यांना छान आकार देऊन दिला. आता इथं एक मेन टिप अशी आहे की तुम्ही जेव्हा साधं असं लाटता ना शंकरपाळीचं जे पीठ असतं ना, तर ते नुसतं साधं लाटता ना, तसं न लाटता कमीत कमी त्याला 4 ते 5 पोळ घ्यायचे आहेत. एक चांगली मोठी पोळी लाटायची मोठ्या आकाराची. ते पोळी लाटल्यानंतर आहे ना त्याला अशी इथं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कसं केलं होतं. त्याला आहे ना आपल्याला जसं आपण पोळीला पूड कसं आणतो, म्हणजे पोळी फुलल्यावरती कशी टम्म दिसते ती वरती, सेम तसंच इथं पण तीच प्रोसेस आहे. फक्त आपल्याला, नाही तर तुम्ही काय करू शकता, एक छोटी चपाती लाटायची, अजून एक छोटी चपाती लाटायची, त्याच्यावरती एकमेकांवर
स्टँडवरती ती ठेवून द्यायची आणि तिला आहे ना अशी त्रिकोणी घडी घालायची आणि मग लाटायचं. म्हणजे याच्याने काय होतं, थिकनेस जी आहे ना ते तुम्ही बघू शकता शंकरपाड्याची थिकनेस अशी जाड राहते. जास्त पातळ पोळी लाटायची नाही, म्हणजे जाडसरच ठेवायची, जेणेकरून आहे ना ते म्हणजे खायला पण चांगले लागता आणि मस्त दिसता आणि टम्म फुलता. जास्त पातळ पोळी लाटली ना मग ते काही बरोबर एवढे दिसत नाही. सो पाहू शकता तुम्ही, मी जशी जशी एक एक शंकरपाळी सोडते ना तशी तशी ते वरती येत आहे त्याला तेलामध्ये. आणि तेल जरा लवकरच ठेवलेलं होतं मी, सो ते तापलेलं आहे. आणि गॅस जो आहे ना तो शेवटपर्यंत बारीकच करून ठेवायचा आहे. मला साधारण एवढं तळायला आहे ना अर्धा तास ते 1 तास लागला. तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती अंदाज लागू शकतो ह्या हिशोबाने. सो मला तरी अर्धा ते 1 तास लागला मॅक्सिमम ते तळायला. लाटायचं काही नाही, माणूस पटक्यात लाटून आणि शंकरपाळी कट करून ठेवू शकतो प्लेटमध्ये. पण तळायला आहे ना अगदी बारीक गॅसच लागतो. सो बारीक गॅसवरती तळायला जरा वेळ लागतो, त्याच्यामुळेच बाकी काही नाही यात. आणि पाहू शकता तुम्ही असा पूड केला ना तर अजून छान परत येता. आणि हे मला पर्सनली ना खरंच खूप आवडतं. म्हणून तुम्हाला जर भरपूर असे लेयर्स हवे असतील ना तर तुम्ही ही प्रोसेस मी एकदा केली, तुम्ही ना डबल टिबल किंवा 3 वेळेस देखील करू शकता एकाच डोला. म्हणजे एका जो आपण हुंडा घेतलेला असतो ना पिठाचा, सो त्याला तिथं छान लाटून घेतलं. आणि जोपर्यंत माझी एक एक बॅच तळली जात होती ना तोपर्यंत मी इकडे एका प्लेटमध्ये सगळी शंकरपाळी कापून कट करून ठेवत होती. तुम्ही थिकनेस पाहू शकता किती जाड होते आणि कसे एकसारखे दिसत होते ते पूर्ण. आणि मी ते चाकूने कापले होते, चाकूच्या सहाय्याने. तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल किंवा त्यात बरेचसे कटर मिळतात, शंकरपाळी कट करायचे पण मिळतात, सो त्याच्याने कापू शकता. पण हे माझा जुगाडू राहतं माझ्याकडे जेवढा सामान असतो ना मी तेवढ्यात ॲडजस्ट करत असते. हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, आपले सबस्क्राईब लोक जे मला नेहमी बघत असता. सो तेल जे आहे ना ते जरा जास्त घ्या कढईमध्ये, कारण कसं असतं याला वेळ जास्त लागतो, गॅस बारीक ठेवावा लागतो म्हणून. सो याला तळायला जरा जास्त वेळ लागतो, खरपूस भाजले गेले पाहिजे म्हणून. तर तेल जास्त घेतलं की आपण जास्त प्रमाणात शंकरपाळी त्या तेलामध्ये सोडू शकतो. म्हणजे आपला तेवढा पुढचं जेवढी बॅच असते ना तर ती कमी लागते आपल्याला टाकायला आणि आपला तेवढा वेळ वाचतो. चला, इथं मी सर्व जे शंकरपाळी होते ना तर ते तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. आता त्यांना जास्त काळे करायचे नाही आहे, फक्त असं म्हणजे अर्धे व्हाईट, थोडं नॉर्मल व्हाईट दिसायला पाहिजे आणि थोडे नॉर्मल ब्राऊन. आता ही जी मी आदली बॅच जी तळली होती ना ही जरा जास्त काळी झाली, तर कारण मी पुढे चालले गेले होते अधूनमधून मुलीकडे बघायला. सो त्याच्यामुळे माझं थोडं दुर्लक्ष झालं. तर तुम्ही तसं नका करू, तिथं कंटिन्यू उभे राहा आणि एक टायमर घ्या. कमीत कमी 5 ते 10 मिनटं लागता एक बॅच तळायला बारीक गॅसवरती. सो पहिलं जी बॅच झाली होती ना ती अगदी म्हणजे तळल्याच मी देवांना दिलं ते नैवेद्य. शंकरपाळ्यांचं कसं आहे ते सणवाराला लागणारी गोष्ट आहे आणि काही गोडधोड झालं की घरात देवांना अगोदर जातं. आणि मुलगी कशी आहे लगेच मागते किंवा आपल्यासारखं पण खाऊन पाहतं कसं झालं काय झालं, म्हणून अगोदर देवांना नैवेद्य काढून दिला आणि मग गार्गीला पण देऊन दिलं. कारण तिचं फार 4-5 दिवसापासून चालू होतं मम्मा बनव. आणि सो त्याच्यामुळेच मला आज हे बनवावे लागले, कारण तिला फार आवडतं. शंकरपाळी मला अजिबात आवडत नाही, पण माझ्या मुलीला प्रचंड आवडता. तर तिच्यासाठी मला आहे ना काही गोष्टी कराव्याच लागतात. पण मी ह्यावेळेस म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करून द्यावी. सो बाकी मी व्हिडिओ जास्त लॉंग झाला असता म्हणून सगळंच काही मी तुम्हाला प्रोसेस दाखवली नाही कसं काय, पण जेवढं शॉर्टकटमध्ये होतं तेवढं तुमच्यापर्यंत आणलं. कारण तुम्ही पण बोर होऊन जाता, व्हिडिओ जर लॉंग झाला ना मग तुम्हाला पण बघायला कंटाळा येतो म्हणून. आणि जर तुम्हाला एवढा लॉंग व्हिडिओ बघायचा आवडत नसेल ना तर शॉर्ट्स व्हिडिओ माझे बघत जा. त्यात मी एकदम शॉर्टकटमध्ये सांगते, सकाळीच अपलोड केलेला आहे शॉर्ट, पण त्याच्यात मी सांगितलं आहे काय आहे कसे. चला, तुम्ही इथं लेयर्स पाहू शकता, अगदी खारी कशी असते आपली टम्म फुललेली एकदम नरम, तसे लेयर्स आलेले होते आणि खरंच खूप मस्त लागत होते. आणि लिटरली सांगते मला संध्याकाळचे 7 वाजले होते, कारण मी 5 वाजता सुरुवात केली होती. अधूनमधून माझे घरातले कामं पण केले आणि हे मी 7 वाजता व्हिडिओ शूट करायला घेतला हा. चला, एवढे छान शंकरपाळे झाले की खरंच तोंडात टाकताना विरघळत होते आणि खरंच खूप मस्त झाले होते. तुम्हाला पण जर बनवायचं असेल ना तर मी जेवढं तुम्हाला मेजरमेंट सांगितलं आहे तेवढं प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणानुसार बनवा. जर तुम्ही 12 वाटी जर मैदा घेतला ना तर कमीत कमी 2 वाटी जे आपले आहे ते साखर घ्या, 2 वाटी पाणी घ्या आणि 1.5 वाटी तूप घ्या. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.